Okay friends, in previous lecture we are discuss about the different types of metabolic wastage, especially for the nitrogenous wastage, that is called like the ammonia, urea and uric acid, and depending upon the elimination of nitrogenous waste product in the form of ammonia, urea and uric acid. Now the type of mode of excretion, या सर्व पार्टला आपण बिफोर लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेले पार्ट्स एमनोटिलिझम, युरियोटिलिझम अँड युरिकोटिलिझम, त्यांच्यामध्ये येणारे स्पेशल ज्याला आपण गॉनोटिलिझम हाही पार्ट्स आपण डिस्कस केला. आणि याच्यानंतर जे ॲनिमल किंगडममध्ये व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आहेत यांच्यामधील जी एक्सक्रेटरी सिस्टीम आहे किंवा यांच्यामध्ये जो एक्सक्रेटरी ऑर्गन आहे ज्यामधील आपण मेन व्हर्टिब्रेट्समध्ये पाहिलं कॉम्प्लेक्स ऑर्गन किंवा एक्सक्रेटरी ऑर्गन आहे, दॅट इज कॉल्ड द किडनी. बट इन सम इनव्हर्टिब्रेट्स दे आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स ऑफ एक्सक्रेटरी ऑर्गन लाईक दॅट. कोणकोणते पार्ट्स पाहिले आपण? प्रोटोनेफ्रेडिया, नेफ्रेडिया, माल्फेजियन ट्युब्युल्स अँड लास्ट वन फ्लेम्से, ज्याला आपण ॲक्च्युअल त्याला काय म्हटलं आपण? ग्रीन ग्लँड्स. नाव दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एक्सक्रेटरी ऑर्गन प्रेझेंट इन द डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल. हा जनरल एक्सक्रेटरी सिस्टीमचा पार्ट्स आपण डिस्कस प्रिव्हियस 2 लेक्चर्समध्ये आपण कंप्लीट केला आहे. ॲक्च्युअल यांच्यामध्ये जे फर्स्ट आर्टिकल स्टार्ट होतं, ज्या आर्टिकलला काय नाव दिलं आपण? ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम. तर या टॉपिकमध्ये आपल्याला ह्यूमनमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम कशी तयार झाली आहे, त्यांच्यात कोणते पार्ट्स इन्व्हॉल्व आहेत आणि ते वर्किंग कसं करतं हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. तर पहा, ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टीम because the various types of metabolic wastage whenever they are produced in our body, they are eliminated outside the body due to the one of the system. That system is known as the excretory system, and that excretory system present in human body, that's why the name is known as the human excretory system. So this human excretory system, it consists of main 4 parts. ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये ॲक्च्युअल किती पार्ट्स येतात? 4 पार्ट्स आहेत ज्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारा फर्स्ट ज्याला म्हटलं आपण पियर ऑफ किडनी, सेकंड वन इज नोन ॲज द पियर ऑफ युरेटर, third one is known as the single urinary bladder and last one is the urethra. ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम ज्यावेळेस आपण डायग्रामॅटिकली पाहिलं तर ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये पियर ऑफ किडनी हा पार्ट्स आहेत आणि पियर ऑफ किडनीमध्ये इन्व्हॉल्व होणारे ज्या 2 किडनी आहेत ज्यांच्यापैकी आउटर सरफेस, इनर सरफेस. आउटर सरफेस कसा असतो? कॉन्व्हेक्स. इनर सरफेस कसा असतो? कॉन्केव. फॉर एक्झाम्पल जनरल स्ट्रक्चर्स आपण पाहिलं तर या 2 किडनी ज्याला आपण पियर ऑफ किडनी म्हटलं, ज्या पियर ऑफ किडनीपासून जो एक पार्ट्स अराईज होतो, ज्या पार्ट्सला आपण ट्युब्युलर पार्ट्स म्हटलं किंवा मस्क्युलर ट्यूब लाईक पार्ट्स म्हटलं, या ट्युब्युलर पार्टला ओरिजिनेटेड कुणापासून केलं आपण? फ्रॉम द किडनी अँड दे आर रिचेस अप टू द कोणत्या पार्ट्सपर्यंत ते रिचेस होतात? दॅट इज नोन एज द युरिनरी ब्लॅडर. हा पार्ट जर आपण पाहिला तर या पार्टला काय नाव दिलं आपण? युरिनरी ब्लॅडर. आणि या युरिनरी ब्लॅडरमध्ये हा जो ओपनिंग झालेला पार्ट्स आहे त्या ओपनिंग झालेल्या पार्ट्सला म्हटलं आपण that is called as the ureter, and this ureter open inside the urinary bladder, and at the tip of urinary bladder they are having the terminal duct that is known as the urethra. So these are the parts of actual. या पार्टला काय म्हणतो आपण? actual, that is called as the left kidney. डायग्राम मध्ये आपण अपोजिट साइड लागतात, याला कोणती किडनी म्हणायचं? लेफ्ट किडनी. हा पार्ट्स असेल ज्याला काय म्हटलं आपण? राईट किडनी. किडनीपासून एक्सटेंड होणारे हे जे 2 पार्ट्स आहेत या पार्टला ॲक्च्युअल काय म्हणतो आपण? युरेटर. नाव दिस युरेटर ओपन इनसाइड द सॅक लाईक स्ट्रक्चर दॅट इज नोन एज द युरिनरी ब्लॅडर, and at the tip of this urinary bladder they are having the terminal duct that is called as the urethra. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. Now these are the parts of excretory system. First of all, human excretory system, it consists of how many parts? 4 parts. कोणते पार्ट? 4 parts आहेत पहा. फर्स्ट वन काय म्हटलं आपण त्याला? पियर ऑफ. ॲक्च्युअल किती आहेत? पियर ऑफ किडनीज. सेकंड कोण म्हटलं आपण? पियर ऑफ युरेटर. पियर ऑफ युरेटर. थर्ड पार्ट आहे ज्याला म्हटलं आपण युरिनरी
bladder, and last one that is called as the urethra. या 4 पार्टनं जी सिस्टीम तयार झालं त्या सिस्टीमला काय नाव दिलं आपण? ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम. सो दॅट इज कॉल्ड एज द पेयर ऑफ किडनी. फ्रॉम द पेयर ऑफ किडनी द मस्कुलर ट्यूब is arise, that is called as the pair of ureter. This ureter open inside the sac like structure single, that is called as the urinary bladder, and last one is the urethra. Now these 4 parts which is present in those system, that system is known as the human excretory system. तो यामधील पहा फर्स्ट पार्ट कोणता दिला आपण? पेयर ऑफ किडनी. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेयर ऑफ किडनी? फर्स्ट ऑफ ऑल द pair of kidneys, these are situated inside the abdominal cavity. Actual lumbar region मध्ये जी abdominal cavity आहे त्या abdominal cavity मध्ये well situated जो organ आहे त्या organला काय म्हणतो आपण? Pair of kidney. First of all location, kidney is located inside the human body. Human body मध्ये किडनीचं लोकेशन कुठं आहे? abdominal region मध्ये. abdomen मध्ये अप्पर आणि लोअर abdomen म्हणतात, ज्यांच्यामध्ये लोअर abdomenला आपण lumbar region असं म्हणतात. कोणता रिजन म्हणायचं? लुंबार रिजन. मग लुंबार रिजन्स मधल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये वेल सिच्युएटेड जो ऑर्गन आहे ज्या ऑर्गनला काय म्हटलं आपण? पेयर ऑफ किडनी. ॲक्च्युअल दिस किडनी विच इज प्रेझेंट और लोकेटेड और सिच्युएटेड बिटवीन द लास्ट थोरॅसिक. पा कोणता म्हटलं मी? लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा. ॲक्च्युअल याला 12th व्हर्टिब्रा म्हणतो आपण. कोणता म्हणायचं? 12th व्हर्टिब्रा. व्हर्टिब्रल बोन जे आहेत, व्हर्टिब्रल बोन जे आहेत त्यांच्यामधील ओरिजिन कुठून होतं? 12th थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू द कुठपर्यंत असतो तो? अप टू द थर्ड लुंबार व्हर्टिब्रा. पा बॉडीमध्ये ज्याला आपण बॅकबोन म्हटलं, बॅकबोनमध्ये कोणते बोन्स असतात? व्हर्टिब्रल बोन्स असतात, ज्याला काय म्हटलं आपण? व्हर्टिब्रल कॉलम. ज्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये जो चेस्ट रिजनमध्ये किंवा थोरॅसिक रिजनमध्ये जे टोटल 12 व्हर्टिब्रेज असतात त्या 12 व्हर्टिब्रेजमधील जो लास्ट व्हर्टिब्रा आहे त्याला म्हणायचं 12th थोरॅसिक व्हर्टिब्रा. इथून किडनीचं लोकेशन स्टार्ट होतं अप टू द कुठपर्यंत असतो? त्यांच्यानंतर लुंबार व्हर्टिब्रा असतात. किती असतात ते? 5. त्यातला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लुंबार व्हर्टिब्रापर्यंत जो ऑर्गन आहे ज्या ऑर्गनला काय म्हटलं आपण? पेयर ऑफ किडनी. सो फर्स्ट ऑफ ऑल लोकेशन ऑफ किडनी. ॲक्च्युअल किडनी इज लोकेटेड इनसाइड द लुंबार रिजन ऑफ ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ॲक्च्युअल कुठं आहे? बिटवीन द लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू द थर्ड lumbar vertebra. That part is known as the pair of kidney where the organs is situated. Now this kidney which having the length, actual जर length पाहिलं तर kidney which having the 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. ॲक्च्युअल किडनीची जर लेंथ पाहिला तर लेंथ किती आहे? 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. सेकंड जर आपण याची विड्थ पाहिला तर या विड्थमध्ये आपण जर पाहिला तर विड्थ किती आहे? 5 to 7 सेंटीमीटर इन विड्थ. and these are the thickness about 2 to 3 सेंटीमीटर इन थिकनेस. ॲक्च्युअल डायमेन्शन लक्षात ठेवा. NCERT मधील लाईन टू लाईन क्वेश्चन जर विचारला तर यांच्यावर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. किडनीचं लोकेशन कुठं आहे? तर किडनी इज वेल सिच्युएटेड इन द लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू द थर्ड लुंबार व्हर्टिब्रा. नाव लेंथ ऑफ किडनी 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. विड्थ ऑफ किडनी 5 to 7 सेंटीमीटर इन विड्थ. थिकनेस ऑफ किडनी 2 to 3 सेंटीमीटर इन थिकनेस. and now approximately the weight of kidney which is about 120 ग्राम अप टू द 170 ग्राम. ॲक्च्युअल किडनीचं जर वेट पाहिला नाव दीज आर मेजर्स अबाउट किंवा त्याचं जर वेट पाहिला तर वेट किती आहे? 120 ग्राम अप टू द 170. 120 ते 170 ग्राम वेट असणारा जो ऑर्गन आहे ज्याला म्हटलं आपण किडनीज. पा जनरल स्ट्रक्चर पहिल्यांदा लक्षात ठेवा. किडनीचं लोकेशन कुठं आहे? लुंबार रिजन ऑफ एलिमेंटरी अब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये ॲक्च्युअल लोकेशन कुठं आहे? लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू द थर्ड लुंबार व्हर्टिब्रा. लेंथ किती आहे? 10 to 12 सेंटीमीटर. विड्थ किती आहे? 5 to 7 सेंटीमीटर. थिकनेस 2 to 3 सेंटीमीटर. आणि ॲक्च्युअल वेट म्हटलं तर 120 ग्राम अप टू द 170 ग्राम. नाव दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किडनी. पण याच्यावर ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल ॲक्च्युअल लोकेशन्समध्ये
जर पेअर ऑफ किडनी पाहिलं तर या पेअर ऑफ किडनीमधील फर्स्ट पार्ट, द राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी. काय म्हटलं मी, पेअर ऑफ किडनी आहेत ज्यामध्ये एक राईट किडनी, दुसऱ्याला काय म्हटलं आपण, लेफ्ट किडनी. मग दोघांचं लोकेशन एक्झॅक्टली सेम आहे का, नाही आहे. फॉर एक्झाम्पल हा राईट साईड आहे, हा लेफ्ट साईड आहे, तर हा जर दोन किडनी असतील तर राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी. कम्पॅरेटिव्हली समोरासमोर एक्झॅक्टली समोरासमोर आहेत का, नाही आहेत. दोघांची जर आपण लोकेशन पाहिलं तर राईट साईडची जी किडनी असते ती थोडीशी खालच्या साईडला असते. मग याला काय म्हणता येईल, राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ लिव्हर. कारण याच्या वरच्या साईडला लिव्हर हा ऑर्गन सिच्युएटेड असल्यामुळं त्या लिव्हरमुळं थोडीशी किडनी हे कोणत्या साईडला येते, लोअर साईडला येते. म्हणून कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ लिव्हर. अँड लेफ्ट किडनी आता कोणती म्हणताय, लेफ्ट किडनी इज स्लाइटली बॅक दॅन द राईट किडनी. लेफ्ट किडनी ही लोअर आहे का, नाही आहे, स्लाइटली बॅक दॅन थोडीशी पाठीमागे आहे. हाताची डायरेक्शन लक्षात ठेवा, राईट किडनी लोअर अँड लेफ्ट किडनी बॅक. मग लेफ्ट किडनी स्लाइटली बॅक दॅन राईट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ स्टमक. स्टमकमुळे लेफ्ट किडनीचं थोडंसं लोकेशन बॅक साईडला जातं आणि राईट किडनीचं लोकेशन थोडंसं खालच्या साईडला लिव्हरमुळे येतं. म्हणून हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, राईट किडनी स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ लिव्हर अँड लेफ्ट किडनी स्लाइटली बॅक दॅन द राईट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ स्टमक. सो दॅट इज कॉल्ड द जनरल लोकेशन, पोझिशन, डायमेन्शन अँड वेट अबाउट द किडनी. ज्यावेळेस आपण किडनीचं एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहाल त्यावेळेस एक्सटर्नली किडनी इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द फायबरस मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड ॲक्च्युअल किडनीला रेनल शब्द वापरतो आपण, दॅट इज कॉल्ड द रेनल फॅसिया. नाव इन मिडल किंवा इनसाइड द रेनल फॅसिया द अडॅपोस टिश्यू इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड द रेनल कॅप्सूल. आणि नंतर आपल्याला पाहायचं आहे की एलएस ऑफ किडनी किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीमध्ये की किडनी इज डिव्हायडेड इन टू द मेन टू रिजन, आउटर अँड इनर. आउटर इज नोन एज द कॉर्टेक्स, इनर इज नोन एज द मेडुला. हा आपण लॉन्जिट्युनल सेक्शन्स ऑफ किडनीमध्ये पार्ट्स पाहणार आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल किडनीमध्ये जर पाहिलं, आउटर सरफेस ऑफ किडनी इज नोन एज द कॉन्व्हेक्स. हा सरफेस कोणता झाला, आउटर सरफेस. याला कोणता सरफेस म्हटलं, आउटर, दॅट इज कॉल्ड एज द कॉन्व्हेक्स. अँड इनर सरफेस इज नोन एज द कॉन्केव. किडनीला मग किती सरफेस आहेत, two surface. Outer surface is known as the convex, inner surface is known as the concave. Now these are the reddish brown in color. Color म्हटलं तर कोणता आहे, reddish brown in color. Shape म्हटलं तर कोणता आहे, बीन शेप्ड. यांचा जर कलर पाहिला, बीन सीड जे आहे, बीन शेप्ड स्ट्रक्चर हा कुणाचा येतो, तर या किडनीचा येतो. तर जनरल कॅरेक्टरिस्टिकमध्ये शेप कोणता आहे, बीन शेप्ड. सरफेस किती आहेत, 2. आउटर सरफेसचं नाव काय, कॉन्व्हेक्स. इनर सरफेसचं नाव काय, कॉन्केव. नाव each concave surface of the kidney where the opening is present, that is known as the hilus. या ठिकाणी या पार्टला मी नाव दिलं, that is called as the, काय म्हटलेला, हायलम किंवा हायलस. आता ॲक्च्युअल या ठिकाणी काय होतं की या दोन किडनीच्या मध्ये एक पार्ट्स आहे ज्याला आपण आर्टरी किंवा ब्लड सप्लाय करणारा पार्ट्स आहे, आणि दुसरा ज्या ठिकाणी व्हेनचा पार्ट्स आहे जो आपण या ठिकाणी ब्ल्यू कलर्समध्ये डोनेट करतोय. तर या ठिकाणी काय होतं इन ईच किडनी यांच्यामध्ये हा कोणता पार्ट सेंटर केला, ज्यांच्यामधून ब्लड सप्लाय किडनीमध्ये येत होतं किंवा किडनीमध्ये फिल्ट्रेशनसाठी ब्लड इनटेक केलं जातं, या पार्टला काय म्हटलं आपण, दॅट इज नोन एज द रेनल आर्टरी. आणि ब्लड ज्यावेळेस किडनीतून फिल्टर होऊन बाहेर येतं त्यावेळेस यांच्यामध्ये जो इनरवेट होणारा पार्ट्स आहे, ज्या पार्टला म्हटलं आपण रेनल व्हेन्स. यांच्यातून परत इथं जॉईंट्स होणारा पार्ट्स आहे, या पार्टला काय म्हटलं आपण, दॅट इज नोन एज द रेनल व्हेन.
So how many parts they are innervate inside the kidney through the hilus? Now renal artery and renal vein and also nerve, they are enter and leave through those points. That point is known as the hilus. सो हायलस इज हायलम ही म्हणू शकता तुम्ही त्याला. किडनीचा कोणता सरफेस आहे? इनर सरफेस ऑफ किडनी इज नोन एज द कॉन्केव. ॲट द मिडल ऑफ कॉन्केव पा, जर आपण या ठिकाणी हा किडनीचा शेप म्हटला पा, ॲक्च्युअल हा कोणता झाला? किडनी शेप. इनर सरफेसला काय म्हटलं? कॉन्केव. या कॉन्केव सरफेसवर इथं जी नॉच आहे, इनर सरफेस ऑफ किडनी where the notch is present, that is called like the, या पार्टला काय म्हटलं आपण? that is known as the hilum म्हणू शकता. and it is the side for entry of and exit of, एंट्री अँड एक्झिट ऑफ कोण कोण आहे? तर या ठिकाणी फर्स्ट रेनल आर्टरी, दुसरा आहे रेनल व्हेन अँड ऑल्सो नर्व. जो नर्व इम्पल्स किंवा ज्याला जो सेन्सेशन देणारा कंडक्टिव्हिटी अँड एक्सायटेबिलिटी, जे नर्वस टिश्यूचं फंक्शन आहे, त्यातल्या नर्वसुद्धा इनरवेट हे कुठून होतात? दॅट इज कॉल्ड लाईक द हायलस. पुढे आपण डायग्रॅमॅटिकमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहेत. इथं शब्द लक्षात ठेवायचा, किडनीमध्ये एंट्री करणारा आणि एक्झिट करणारा किंवा त्यांच्यामध्ये एंट्री आणि एक्झिट करणारे ज्या नर्व्स आहेत, एकाचं नाव दिलं रेनल आर्टरी, दे कॅरी द ऑक्सिडेटेड ब्लड अँड व्हेनेवर दिस ब्लड इट बिकम्स फिल्टर इनसाइड द किडनी. ॲट दॅट टाइम द गिव्ह आउट लिव्ह ऑफ द ब्लड फ्रॉम द किडनी थ्रू द व्हेन, आर्टरी अँड व्हेन. किडनीमध्ये आहेत म्हणून त्यांना काय नाव दिलं? रेनल शब्द वापरायचा. रेनल आर्टरी अँड रेनल व्हेन, इट इज द साइड्स फॉर एंट्री अँड एक्झिट ऑफ ब्लड. अँड नाव अदर कोण आहेत? नर्व. नाव दॅट इज द एंट्री अँड एक्झिट. दॅट पॉइंट इज नोन एज द कॉन्केव वेअर द नॉच इज प्रेझेंट अँड दॅट नॉच इज नोन एज द हायलम. सो दीज आर द पार्ट्स ऑफ द किडनी. पा यांच्यानंतर ज्या हायलस पॉईंट्सवरून किंवा हायलम पॉईंट्सवरून जो एक्झिट आणि एंट्री करणारा जो पार्ट्स आहे, यांच्यातून जो पेअर ऑफ मस्क्युलर ट्यूब अरेंज होते, त्या मस्क्युलर ट्यूबला काय नाव दिलं आपण? युरेटर. पा व्हॉट इज द युरेटर? युरेटर इज द पार्ट्स ऑफ, कुणाचा पार्ट्स आहे? एक्सक्रेटरी सिस्टीम. हाऊ मेनी युरेटर इज प्रेझेंट? 2 युरेटर फ्रॉम ईच किडनी. प्रत्येक किडनीतून एक युरेटर एक्सटेंड होता. मग पेअर ऑफ किडनी विच एक्सटेंड्स द हायली ट्युब्युलर मस्क्युलर ट्यूब एक्सटेंड्स फ्रॉम किंवा अरायझिंग फ्रॉम द ओरिजिनेट फ्रॉम द हायलस ऑफ द ईच किडनी. दॅट पार्ट इज नोन एज द युरेटर. So ureter is the parts of excretory system. They are extends from the hilus of each kidney and open separately inside the muscular bag or muscular sac-like structure that is called as the urinary bladder. यांच्यातून एक्सटेंड्स होतं आणि urinary bladder मध्ये सेपरेटली काय होतात? त्या ओपन्स होतात. That is known as the ureter. So what is the main function of ureter? Ureter which carry the urine from kidney up to the urinary bladder. किडनीमध्ये ज्यावेळेस युरिन फॉर्मेशन होतं, युरिन फॉर्मेशन झालेलं ज्यावेळेस ते युरिन आउटसाइड द किडनी येतं, त्यावेळेस ते कोणत्या ट्यूबमधून येतं? युरेटर. म्हणजे इथं फिल्ट्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस युरिन फॉर्मेशन होतं, तो युरिन फॉर्मेशन होऊन इथं लार्जमध्ये जो एंटायर जो पल्विनस पार्ट्स असतो त्याला रेनल पल्वस म्हणतात आणि रेनल पल्वसमधून हा या ठिकाणी यांच्यामध्ये काय येते? युरिन येते. म्हणजेच युरिन कलेक्ट कोण करतं? युरिन कॅरी करतं फ्रॉम किडनी अप टू द युरिनरी ब्लॅडर. इथं फंक्शनवर क्वेश्चन विचारला जातो. ॲक्च्युअल ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये किडनीचं फंक्शन्स काय आहे? एक्सक्रिएशन. मग एक्सक्रिएशन म्हणजे युरिन जे फॉर्मेशन होतं ते ॲक्च्युअली युरिन फॉर्मेशन कुठं होतं? तर युरिन फॉर्मेशन दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन साइड द किडनी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑफ द पार्ट दॅट इज नोन एज द नेफ्रॉन. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. लॉन्जिट्युनल सेक्शन्स ऑफ किडनीमध्ये द नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी बिकॉज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ नेफ्रॉन विअर द ॲक्च्युअल युरिन फॉर्मेशन इज टेक्स प्लेस. म्हणजेच ज्यावेळेस या किडनीमध्ये युरिन फॉर्मेशन होणार त्यावेळेस त्या युरिनला कॅरी करणारी जी ट्यूब आहे त्या ट्यूबला म्हणायचं युरेटर. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ युरेटर? It collects the urine from kidney and they can release inside the urinary bladder. So it acts as a functions of ureter. Now कोणत्या मोमेंटनं पास होतं? तर शब्द लक्षात ठेवायचा. पेरिस्टॅल्टिक मोमेंट.
ज्यावेळेस आपण स्वॅलिंग ऑफ फूड म्हटलं, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फूड ज्यावेळेस आपण इसोफॅगसपासून पास होतं तर ती मुवमेंट कोणती असते? पेरिस्टल्टिक मुवमेंट असते. सेम ज्यावेळेस इथून युरिन पास होतं तर युरेटरमध्ये कोणत्या मुवमेंटनं युरिन कॅरी केलं जातं तर लक्षात ठेवायचं पेरिस्टल्टिक मुवमेंट. तर या ठिकाणी आपला पार्ट किडनी अँड युरेटर. एक्सटर्नली पार्ट्स फक्त आपण पाहतोय. किडनीच्या नंतर कोण झाला? युरेटर. व्हॉट इज द युरेटर? युरेटर इज द पार्ट्स ऑफ एक्सक्रीटरी सिस्टीम. हाऊ मेनी नंबर्स ऑफ युरेटर? Pair of ureter which is extends from the hilum of each kidney and open in separately inside the urinary bladder, and that tube is known as the ureter. Approximately 25 to 30 centimeter in length. काही बुक्स मध्ये रेफरन्सेस 40 सेंटीमीटर पण दिलेला आहे. दॅट इज कॉल्ड द युरेटर. एनसीईआरटी मध्ये मेन्शन्स केलं नाही. पार्ट लक्षात ठेवायचा की फंक्शन्स काय आहे? कॅरी द युरिन. याच्यानंतर पार्ट्स कोणता आहे? युरिनरी ब्लॅडर. So what is the urinary bladder? Urinary bladder is a sac-like pear-shaped parts and which is located in the pelvic region. ॲक्च्युअल लोकेशन कुठं आहे? पेल्विक रिजनमध्ये. आता पेल्विक रिजनमध्ये हा पियर शेप्ड जो बॅग आहे किंवा पियर शेप्ड जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हटलं आपण? युरिनरी ब्लॅडर. फर्स्ट ऑफ ऑल, how many numbers of urinary bladder? Only one. Inverted pear shaped structure आहे. सिंगल मस्कुलर बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ज्यांच्यामध्ये ओपनिंग कुणाचं होतं? युरेटर. सो युरिनरी ब्लॅडर इज द पार्ट्स ऑफ ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम. दीज आर द हायली मस्कुलर. नाव दीज आर द इन्व्हर्टेड पेयर शेप्ड. दीज आर द सिंगल विच इज लोकेटेड इन द पेल्विक रिजन. हिप रिजन्समध्ये जो पेल्विक रिजनचा पार्ट्स असतो त्या पेल्विक रिजनमध्ये प्रेझेंट असणारा जो पार्ट्स आहे ज्या पार्टला काय म्हटलं मी? युरिनरी ब्लॅडर. Now, this urinary bladder, it consists of main two parts. First one is the body and second one is the trigone. Actual या ठिकाणी पहा, हा जो outermost part दिसतो ज्या पार्टला काय म्हटलं आपण? ॲक्च्युअल हा बॉडीचा पार्ट्स आहे. म्हणजे या युरिनरी ब्लॅडरमध्ये आउटर साईडला हा जो पार्ट दिसतो ते ॲक्च्युअल याला बॉडी म्हणतो आपण. आणि हा जो ओपनिंग होणाऱ्या ट्यूब्स आहेत या ओपनिंग होणाऱ्या ट्यूब ज्यांच्यामध्ये ओपन होतात या ठिकाणी ट्रायंग्युलर एक पार्ट्स असतो. ज्या ट्रायंग्युलर पार्टला आपण नाव देतो दॅट इज नोन ॲज द ट्रायगॉन. ॲक्च्युअल हा पार्ट झाला बॉडी आणि हा जो यांच्यामध्ये इथं आपण दाखवलेला पार्ट्स आहे दॅट इज नोन ॲज द ट्रायगोन. So body and trigone present inside the urinary bladder. Urinary bladder, it consists of how many part? Two part. First one is the body, second one is the trigone. Now trigone is the triangular part which is present inside the urinary bladder. Its broader end present toward the upper side where they receive the ureter or they collect the urine. And now these are the body which is formed by यांच्यामध्ये इंटरनली लाइनिंग पाहिलं असेल आपण. ॲनिमल स्ट्रक्चरल पार्ट्समध्ये आपण पाहिलं. युरिनरी ब्लॅडर इज इंटरनली लाइनड बाय द, इथं कोणत्या इपिथेलियल असतात? ट्रान्झिशनल इपिथेलियम. कोणत्या इपिथेलियम म्हटलं? ट्रान्झिशनल इपिथेलियम. दे हॅव्हिंग द ॲबिलिटी स्लाइटली स्ट्रेचेबल असणारी जी ॲबिलिटी आहे त्याला ट्रान्झिशनल इपिथेलियम म्हणतात. नाव लक्षात ठेवा. युरिनरी ब्लॅडर यांचा कोणता पार्ट्स? बॉडी इज इंटरनली लाइनड बाय द ट्रान्झिशनल इपिथेलियम विच हॅव्हिंग द कन्सिडरेबल स्ट्रेचिंग दॅट इज नोन ॲज द बॉडी. इनसाइड द युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरमध्ये जर पाहिलं आपण तर ट्रायंग्युलर जो पार्ट्स आहे त्याला म्हटलं ट्रायगॉन. ज्यांच्यातील अप्पर जे टू कॉर्नर्स आहेत त्यांच्यात रिसिव्ह कोण करतात? युरेटर. आणि जो टर्मिनल डक्ट आहे दे कॅन पास टुवर्ड द नॅरो एंड. दे आर ओपन इनसाइड द ट्युब्युलर पार्ट दॅट इज नोन ॲज द युरेथ्रा. सो युरिनरी ब्लॅडर यांच्यामध्ये पुन्हा बॉडीमध्ये जर पाहिलं तर बॉडीमध्ये एक स्पेशल टाईपच्या मसल्स असतात ज्याला डिट्रेसर्स मसल्स असं म्हणतात. बॉडी किंवा युरिनरी ब्लॅडर इज फॉर्म्ड बाय द मस्कुलर टिश्यू और द मसल्स. दॅट मसल्स इज नोन ॲज द डिट्रेटस मसल्स. कोणती मसल्स म्हटलं? डिट्रायटस मसल्स असते. आणि ॲक्च्युअल हा पार्ट्स कुठे असतो? बॉडीमध्ये. आणि यांच्यानंतर जो हा टर्मिनल पार्ट्स आहे त्याला म्हटलं आपण युरेथ्रा. तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर? The functions of urinary bladder with storage, temporary storage of urine up to the some extent. ज्यावेळेस ॲक्च्युअल युरिन फॉर्मेशन होतं तर युरिन फॉर्मेशन किडनीमध्ये होतं. युरिन कॅरी कोण करतं? युरेटर. कशामध्ये रिलीज करतं? इनसाइड द युरिनरी ब्लॅडर. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर? दिस टेम्परली स्टोरेज द युरिन. टेम्परली युरिनचं स्टोरेज करणं हे फंक्शन्स कुणाचं आहे? युरिनरी ब्लॅडर. अप टू द सम एक्सटेंट, अप टू द सम लिमिट्स.
Actual urinary bladder which storage the maximum capacity which having the urinary bladder ची capacity जर पाहिलं आपण 800 to 1000 ml urine temporarily storage inside the urinary bladder. Actual maximum, but we will feel the act of urination whenever urine storage up to the 300 to 500 ml. पा ॲक्ट ऑफ युरिनेशन ज्याला म्हणतो आपण किंवा वी विल फील द ॲक्ट ऑफ युरिनेशन व्हेनेवर द युरिन दे कॅन स्टोरेज इनसाइड द युरिनरी ब्लॅडर अप टू द 300 to 500 ml. युरिनरी ब्लॅडरमध्ये 300 ते 500 ml युरिन स्टोरेज झालं तर फिलिंग्स तयार होतात, नर्वस सिस्टीमकडे सिग्नल पास होतं की ॲक्ट ऑफ युरिनेशन मॅच्युरेशन आपण ज्याला म्हणतात. अँड ड्युरिंग द मॅच्युरेशन ऑफ ॲक्ट ऑफ युरिनेशन दे रिलीज द युरिन आउटसाइड द बॉडी व्हेनेवर द युरिनरी ब्लॅडर इट बिकम्स कॉन्ट्रॅक्ट्स. पा हायली डिस्टेन्सिबल ऑर्गन म्हटलं सॅक लाईक पार्ट आहे, म्हणजे ज्यावेळेस ॲक्ट ऑफ युरिनेशन होतं त्यावेळेस युरिनरी ब्लॅडर हा काय होतो कॉन्ट्रॅक्ट्स आणि युरिन हे काय होतं रिलीज आउटसाइड द बॉडी थ्रू दॅट टर्मिनल डक्ट दॅट इज नोन ॲज द युरेथ्रा. म्हणजेच इथं या युरिनरी ब्लॅडरमध्ये कशाचं स्टोरेज होतं टेम्परली स्टोरेज ऑफ युरिन कॅपॅसिटी स्टोरेज करण्याची किती आहे 800 ml टू 800 to 1000 ml. पण कॅपॅसिटी ॲक्च्युअल असेल तर फिलिंग्स केव्हा सिग्नल देतात व्हेनेवर दे स्टोरेज 300 to 500 ml दॅट इज नोन ॲज द युरिनरी ब्लॅडर. इथं आपल्याला 3 पार्ट्स, पहिला कोणता किडनी, सेकंड कोणता युरेटर, थर्ड कोणता युरिनरी ब्लॅडर. तिघांचे पार्ट्स काय काय लक्षात ठेवायचं पहा. फर्स्ट किडनी. How many kidney present in human body? Pair of kidneys which is situated in the abdominal cavity. Abdominal cavity मध्ये कुठं आहे लुंबार रिजन मध्ये. ॲक्च्युअल लुंबार रिजन मध्ये हा जो विसरल ऑर्गन आहे तो डॉर्सल वॉलला जो कनेक्ट करतो त्या ठिकाणी एक मेम्ब्रेन असतो, त्या मेम्ब्रेनला पेरिटोनियम मेम्ब्रेन म्हणतात. म्हणून बिहाइंड द पेरिटोनियम म्हणून त्याला रेट्रो पेरिटोनियम मेम्ब्रेन म्हणतो आपण. पहा ॲक्च्युअल डायग्राम पाहताना आपल्या लक्षात येणार आहे की रेट्रो पेरिटोनियल कुणाला म्हणतो आपण किडनी इज वेल सिच्युएटेड इनसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. पण ॲब्डॉमिनल कॅव्हिटीची जी इनर वॉल आहे त्या इनर वॉलला विसरल ऑर्गनला कनेक्ट करणारा जो फोल्ड जो मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण पेरिटोनियम. मग बिहाइंड द पेरिटोनियम आहे म्हणून त्याला रेट्रो पेरिटोनियम असाही शब्द वापरला जातो. त्यानंतर किडनीचं ॲक्च्युअल लोकेशन कुठं आहे लास्ट थोरॅसिक व्हर्टिब्रा अप टू द थर्ड लुंबार व्हर्टिब्रा. लेंथ किती आहे 10 to 12 सेंटीमीटर. विड्थ किती आहे 5 to 7 सेंटीमीटर. थिकनेस किती आहे 2 to 3 सेंटीमीटर. वेट किती आहे 120 to 170 ग्राम. हे सर्व MCQज आहेत. कलर कोणता आहे रेडिश ब्राउन इन कलर. शेप कोणता आहे बीन शेप्ड. मग या किडनीला सरफेस किती आहेत 2 सरफेस आउटर अँड इनर. आउटर सरफेस इज नोन ॲज द कॉन्व्हेक्स, इनर सरफेस इज नोन ॲज द कॉन्केव. मग कोणत्या सरफेसवर हायलम हा पार्ट्स आहे इनर सरफेस where the concave surface is present, where the notch is present, that notch is known as the hilum. And that hilum or hilus which having the entry or exit of renal artery, renal vein and nerve and कोण ओपनिंग होतो इथून ureter. Now that part is known as the hilum or hilus. Now renal artery which enters the blood inside the kidney and it becomes filter, and whenever this after the filtration the deoxygenated blood carried toward the vein. म्हणजे याच्यातून तो कॅरी होणारा पार्ट्स आहे. पुढे आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये ॲक्च्युअल यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ ब्लड कशा पद्धतीने होतं तो डिटेल्समध्ये पाहणार आहेत. इथं लक्षात ठेवायचं किडनीमध्ये ब्लड फिल्ट्रेशन झाल्यानंतर एक्झिट आणि एंट्री आणि युरेटर पा यांच्यातून ब्लड जाणार फिल्ट्रेट होणार डिऑक्सिडेटेड ब्लड या रेनल व्हेन्समधून एंट्री करणार आणि इथं जे युरिन फॉर्मेशन आहे ते युरिन कुणामधून येणार युरेटरपासून. तर युरेटर सेकंड. मग राईट किडनी अँड लेफ्ट किडनीचं लोकेशन एक्झॅक्टली सिमिलर आहे का नाही आहे. राईट किडनी स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ लिव्हर. मग लेफ्ट किडनी स्लाइटली बॅक दॅन राईट किडनी ड्यू टू द पोझिशन ऑफ स्टमक. नाव दिस अ पेअर ऑफ किडनी व्हेनेवर टू परफॉर्म द फंक्शन एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेशन. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. यांच्यानंतर ओपनिंग झाला युरेटर. हाऊ मेनी युरेटर पेअर ऑफ युरेटर. दिस ureters are the highly muscular or tubular part which is extends from hilum up to the urinary bladder and they carry the urine by the movement peristaltic movement. Urinary bladder is the single which is located in the pelvic region. Now these are the inverted pear shaped, these are the highly muscular organ. It consists of main 2 parts body and trigon. Body is formed by the muscles, that muscles is known as the detritus muscles, and these are internally lined
by the special epithelium that is known as the transitional epithelium, that is known as the body inside the urinary bladder, where the triangular part is present. Out of this, the broader end present toward the upper side, where the two ureter it becomes open, and its narrower end they are present toward the terminal duct, that is called as the urethra. So what is the function of urinary bladder? Temporary storage of urine. How many capacity to storage the urine? किती कॅपॅसिटी आहे? 8,000 to 1000 ml water urine storage कुठं करतं? urinary bladder, and we will fill the act of urination 300 to 500. तर या ठिकाणी एक्सक्रिएटरी सिस्टीमचे आपण 3 पार्ट्स कंप्लीट केलं. याच्यानंतर ज्याला काय म्हटलं आपण? युरेथ्रा. फोर्थ पार्ट्स काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द युरेथ्रा. युरेथ्रा दॅट इज द पार्ट्स ऑफ, कुणाचा पार्ट्स आहे? लास्ट पार्ट्स ऑफ ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम. नाव दिस युरेथ्रा विच इज एक्सटेंड्स फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर. हा पार्ट्स कोणता आहे? युरिनरी ब्लॅडर. आणि इथून जे टर्मिनल डक्ट्स येते त्या टर्मिनल डक्टला काय नाव दिलं आपण? युरेथ्रा. सो युरेथ्रा विच इज एक्सटेंड्स फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर, व्हिअर द in between the urinary bladder and urethra, where the special part is present, that is called as the sphincters. काय म्हटलं मी? yes, sphincter, these are the parts present inside the, कुणामध्ये present आहे? in between the urinary bladder. urinary bladder च्या नंतर जी टर्मिनल डक्ट येते, जी एक्सटेंड्स होते, त्या पार्टचं नाव काय? युरेथ्रा. नाव in between the urinary bladder and urethra, where the two sphincters are present. कोणते पार्ट्स म्हटलं मी? स्पिंक्स्टर्स प्रेझेंट आहेत. मग या ठिकाणी स्पिंक्स्टर्स म्हटलं तर या ठिकाणी इथं पहा स्पिंक्स्टर्स किती आहेत? दीज आर 2 इन नंबर. आउटर अँड इन एक्सटर्नल किंवा इंटरनल. या ठिकाणी पहा द स्पिंक्स्टर्स आर इंटरनल स्पिंक्स्टर्स अँड external sphincters. Now internal sphincters which is formed by किंवा these are the involuntary, काय म्हटलं आपण त्याला? इंटरनल स्पिंक्टर्स आर द इनव्हॉलंटरी फंक्शन्स अँड फॉर्म्ड बाय द स्मूथ मसल्स. 3 MCQ जिथं तयार होतात पहा. कशापासून तयार होतात ते? स्मूथ मसल्स. पहा कोणत्या पार्टला म्हटलं आपण? द स्पेशल पार्ट प्रेझेंट बिटवीन द युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. दोघांच्या मध्ये एक स्पिंक्टर नावाचा पार्ट्स आहेत. हाऊ मेनी स्पिंक्टर्स आर प्रेझेंट? दीज आर 2 इन नंबर. इंटरनल स्पिंक्टर्स अँड एक्सटर्नल स्पिंक्टर्स. नाव इंटरनल स्पिंक्टर्स दीज आर द इनव्हॉलंटरी इन ॲक्शन्स. पहिला आपण इनव्हॉलंटरी कुणाला म्हणतो आपण? those parts or those function or those organ they perform the function involuntary. It means that they do not control the under the control of willpower. ज्यांच्यावर आपला कंट्रोल नाही आहे किंवा ज्या विदाउट कंट्रोलच्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्स करतात त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण? विदाउट under the control of willpower. Such type of function that is called as the involuntary. Same one point लक्षात ठेवा. How many sphincters are present in between the urinary bladder and urethra? 2 sphincter, internal and external. Internal sphincter, these are the involuntary in function and which is formed by the smooth muscles. ज्या स्मूथ मसल्स आपण पाहिलं मस्क्युलर टिश्यू आहे. मस्क्युलर टिश्यूमध्ये आपण 3 टिश्यू स्टडी केलेत. एकाला म्हटलं आपण स्मूथ मसल्स, दुसरं पाहिलं आपण स्ट्रायटेड मसल्स आणि तिसरी पाहिली आपण कार्डियक मसल. तर इथे लक्षात ठेवायचं इंटरनल स्पिंक्टर्स आर द इनव्हॉलंटरी इन ॲक्शन. दे डू नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर अँड विच इज फॉर्म्ड बाय द स्पेशल मसल दॅट इज नोन एज द स्मूथ मसल्स. Now second one is known as the external sphincters, and that external sphincter which having the voluntary in action. Voluntary कुणाला म्हणतो मग आपण? those function which is under the control of will power that is called as the voluntary. ज्याला आपण voluntary actions म्हटलं तर कोण आहे? external sphincter and which is formed by the specialized muscles that is called as the striated muscles.
पहा आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. स्ट्रायटेड मसल्स विच इज ऑल्सो नोन एज द स्केलेटल मसल्स विच इज ऑल्सो नोन एज द व्हॉलंटरी मसल्स. तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जो युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्राच्या मध्ये जे स्पिन्स्टर्स आहेत त्यातला एक आहे इनव्हॉलंटरी जो स्मूथ मसल्स तयार होतो, दुसरा आहे एक्सटर्नल जो व्हॉलंटरी आहे स्ट्रायटेड मसल्स तयार होतं. अँड दॅट स्पिन्स्टर्स विच परफॉर्म द फंक्शन कीप द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्ट ऑफ युरिनेशन. ज्यावेळेस युरिन फॉर्मेशन होतं त्यावेळेस त्या युरिन फॉर्मेशन झाल्यानंतर कॅरी युरेटर करतं, स्टोरेज युरिनरी ब्लॅडरमध्ये होतं आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोरेज झाल्यानंतर आफ्टर सम टाईम दे आर रिलीज आउटसाइड द बॉडी थ्रू द युरेथ्रा. युरेथ्राद्वारे काय करतो आपण रिलीज करतात. पण ज्यावेळेस दोन युरिनच्या मधला जो डिस्टन्स आहे तो मेंटेन करायचं किंवा त्या ठिकाणी टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिन करायचं मेन फंक्शन जर कोण करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण स्पिन्स्टर. सो स्पिन्स्टर इज द part which keep the distance between the two act of urination. दोन ॲक्ट ऑफ युरिनेशन मधला जो टाइम पिरियड आहे किंवा त्यावेळेस तो मेंटेनन्स करायचं काम जो कोण करतो स्पिन्स्टर्स काम करतात. त्यातला इनव्हॉलंटरी हा इंटरनल आहे आणि एक्सटर्नल हा व्हॉलंटरी आहे. तर या पार्टला नाव लक्षात ठेवा स्पिन्स्टर्स. नाव दिस युरेथ्रा पहा मग टर्मिनल ही डक्ट जी आहे या युरेथ्रामध्ये जर आपण डिफरन्शिएट्स केला तर मेल urethra which having the 20 centimeter in length. पहा 20 सेंटीमीटर लेंथ कुणामध्ये आहे मेल युरेथ्रा. मग फिमेल युरेथ्रा जर पाहिला तर फिमेल युरेथ्रा इज द शॉर्ट्स which having the only 4 centimeter in length. पहा दोघांमध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा. ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम पुढे आपण रिप्रोडक्शन्समध्ये पाहणार आहेत. ॲक्च्युअल मेल युरेथ्रा और फिमेल युरेथ्रा ओपनिंग जो त्याला युरेथ्रल ओरिफाईस असं म्हणतो आपण. फिमेलमध्ये वेस्टिब्युल्समध्ये ओपन होता. मेल युरेथ्रा हा मेल युरेथ्रा ओपनिंग ज्याला आपण ओरिफाईस म्हणतो आपण. ॲक्च्युअल आपण रिप्रोडक्शन्समध्ये तो डिटेल्समध्ये पाहणार आहेत. पण इथं शब्द लक्षात ठेवायचं मेल युरेथ्रा याची जी लेंथ असते ती ॲक्च्युअल लेंथ किती आहे 20 सेंटीमीटर. आणि हा युरेथ्रा ज्या ऑर्गनमधून पास होतो त्या ऑर्गनचं नाव काय असतं पेनिस. दॅट इज कॉल्ड एज द मेल कॉपुलेटरी ऑर्गन. मेल कॉपुलेटरी ऑर्गन जो आहे ज्यांना काय म्हटलं आपण पेनिस. आणि पेनिसच्या मधून जी पास होणारी ट्यूब असते त्या ट्यूबला काय म्हणतो आपण युरेथ्रा. So male urethra which having the 20 centimeter in length and female urethra which having the 4 centimeter in length. याच्यानंतर लक्षात ठेवा this male urethra it consists of main 3 parts ज्यांच्यामध्ये एकाला म्हणतो आपण प्रोस्टॅटिक urethra which having the 2.5 centimeter in length. सेकंड आहे ज्याला म्हणतो आपण membranous urethra which having again 2.5 centimeter in length. And last third one is known as the penile urethra which having the 15 centimeter in length. पहा मेल युरेथ्राची लेंथ किती आहे 20 सेंटीमीटर. मग 20 सेंटीमीटरचे त्यांच्यामधील मेन 3 पार्ट्स त्यांच्यामधील जो एक्सटेंड फर्स्ट प्रोस्टॅटिक म्हणतो आपण. सुरुवातीचा जो इनिशियल जो पार्ट्स आहे ज्याला काय म्हणतो आपण प्रोस्टॅटिक युरेथ्रा विच हॅव्हिंग द 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. यांच्यानंतर पुन्हा 2.5 सेंटीमीटर कोणता आहे मेम्ब्रेनस युरेथ्रा. आणि लास्ट जी टर्मिनल डक्ट आहे त्याला म्हणतो आपण पेनाइल युरेथ्रा. सो लेंथ ऑफ मेल युरेथ्रा मेल युरेथ्राची लेंथ किती आहे 20 सेंटीमीटर. किती पार्ट्स पडतात 3. फर्स्ट कोणता आहे प्रोस्टॅटिक, दुसरा कोणता मिडल, थर्ड कोणता आहे टर्मिनल. प्रोस्टॅटिक युरेथ्रा फर्स्ट 2.5 सेंटीमीटर, सेकंड मिडल मेम्ब्रेनस युरेथ्रा 2.5 सेंटीमीटर अँड लास्ट दॅट इज कॉल्ड एज द पेनाइल युरेथ्रा. दे हॅव्हिंग द 20 सेंटीमीटर इन लेंथ. इथं कधी कधी फंक्शन्स असं विचारलं जातं पहा मेल युरेथ्रा इज ऑल्सो नोन ॲज द युरिनोजेनायटल डक्ट. क्वेश्चन्स विचारला जातो पहा विचारलेला ही आहे
मेल युरेथ्रा इज ऑल्सो नोन ॲज द युरिनोजेनायटल डक्ट. हा क्वेश्चन दोन टॉपिकला एकत्रित करून क्वेश्चन विचारला जातो. इथे ॲक्च्युअल फंक्शन्स कोणतं आहे, एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये युरिन रिलीज करायचं मेन फंक्शन्स कोण करतं, युरेथ्रा. म्हणजे हा पार्ट कोणा झाला, एक्सक्रेटरी सिस्टीम. पण ज्यावेळेस आपण रिप्रोडक्शन स्टडी करणार त्यावेळेस ड्युरिंग द कपल्शन्स द मेन जेनायटल फ्लुइड दॅट इज कॉल्ड एज द सीमन विच इज रिलीज थ्रू दॅट डक्ट दॅट इज नोन एज द युरेथ्रा. 100% दोन शब्द वेगळे करा. एका शब्दाला मी नाव दिलं इथं म्हटलं मी सीमन आणि दुसरा शब्द दिला मी युरिन. सीमनला म्हणायचं सीमन इज ऑल्सो नोन ॲज द जेनायटल फ्लुइड आणि युरिन इट ॲक्ट्स ॲज अ एक्सक्रेटरी ऑर्गन. ज्यावेळेस सीमन म्हटलं तर सीमन विच हॅव्हिंग द मेल गॅमेट, सीमनमध्ये कोणता पार्ट्स असतो, मेल गॅमेट, ज्याला काय म्हणतो आपण स्पर्म. तर या ठिकाणी ड्युरिंग द सेक्शुअल कॉन्टॅक्ट ड्युरिंग द कॉपल्शन्स व्हेनेवर द सेक्शुअल इंटरकोर्स टेक्स प्लेस ॲट दॅट टाइम द मेल युरेथ्रा टू रिलीज द सीमन इनसाइड द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. नाव दॅट फ्लुइड इज नोन ॲज द सीमन. इथे एवढा शब्द लक्षात ठेवा. ड्युरिंग द कॉपल्शन्स द मेल to release the male genital fluid, that fluid is known as the semen and they carry through the कुणाद्वारे कॅरी करतं, मेल युरेथ्राद्वारे. म्हणजे यांच्यातूनच ड्युरिंग द सेक्शुअल कॉन्टॅक्ट और ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स और ड्युरिंग द कपल्शन्स इट रिलीज द काय रिलीज करतो, सीमन. अँड whenever the act of urination आणि ज्यावेळेस ॲक्ट ऑफ युरिनेशन होता, मेच्युरेशन होता, याच सेम ट्यूबमधून तो काय रिलीज करतो, युरिन रिलीज करता. म्हणजेच मेल युरेथ्रा टू रिलीज द युरिन ॲज वेल ॲज सीमन. सीमन इज ऑल्सो नोन ॲज द जेनायटल फ्लुइड. जेनायटल फ्लुइड कॅरी करणारा आणि युरिन कॅरी करणारी जी डक्ट आहे त्या डक्टला म्हटलं मेल युरेथ्रा विच कॅरीज द जेनायटल फ्लुइड ॲज वेल ॲज युरिन थ्रू द सेम डक्ट. दॅट्स वाय द नेम इज नोन ॲज द मेल urethra is also known as the urinogenital duct. Now female which carry the only urine, म्हणजे फिमेल युरेथ्रा विच रिलीज ओनली युरिन. या ठिकाणी हा प्रश्न आहे का, नाही आहे. पण मेल युरेथ्रा वेळेस हा क्वेश्चन जर विचारला तर ते वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मेल युरेथ्रा इज ऑल्सो नोन ॲज द युरिनोजेनायटल डक्ट बिकॉज दॅट डक्ट विच रिलीज द युरिन ॲज वेल ॲज सीमन. युरिन रिलीज ड्युरिंग द ॲक्ट ऑफ युरिनेशन अँड सीमन रिलीज ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स और ड्युरिंग द ॲक्ट ऑफ कपल्शन्स. नाव दीज आर द पार्ट्स ऑफ एक्सक्रेटरी सिस्टीम. तर हा पार्ट्स आपण ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम मधील मेन 4 पार्ट्स पाहिलं. एका पार्ट्सला नाव दिलं आपण पियर ऑफ किडनी, दुसरा आहे पियर ऑफ युरेटर, तिसरा आहे युरिनरी ब्लॅडर आणि लास्ट आहे युरेथ्रा. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहात ॲक्च्युअल इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी, ज्याला आपण म्हटलं लॉन्जिट्युनल सेक्शन्स ऑफ किडनी. याच्यानंतर आपण टोटल पार्ट्स हा डायग्रामॅटिकली पाहणार आहे. तर याच्यानंतर आपण स्टार्ट करतोय कोणता पार्ट्स, लॉन्जिट्युनल सेक्शन्स ऑफ किडनी. अँड नेक्स्ट पार्ट्समध्ये आपण डिटेल त्याचे इच अँड एव्हरी पार्टचे फंक्शन्स पाहणार आहेत. हा जो एंटायर पार्ट सांगितलेला आहे तो NCERT प्लस याच्यातले जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते सर्व कव्हर करायचे. तर या ठिकाणी आपला ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीमचा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय LS ऑफ किडनी. ओके, थँक्यू.